आपल्या सगळ्यांमध्येच ना कुठेतरी एक सुपर हिरो लपलेला असतो, पण तो जागा कसा होतो? आज आपण अशाच एका सुपर हिरोच्या जन्माची गोष्ट पाहणार आहोत. ही गोष्ट आहे साध्या साध्या सवयींमधून मिळणाऱ्या एका जबरदस्त शक्तीची. चला बघूया तरी हा हिरो तयार होतो कसा. तर चला भेटूया आपल्या कथेच्या नायकाला. हा आहे तोशी. दिसायला अगदी आपल्या तुमच्यासारखा एक सामान्य मुलगा. पण त्याला ना एक मोठी अडचण आहे. काय आहे बरं ही समस्या? बघूया का? आता तोशीच्या सगळ्या अडचणींचा मूळ आहे ना, ते आहे त्याच्या खाण्याच्या सवयींमध्ये. तो असा काही अडकला एका जाळ्यात की ज्याचं नाव आहे जंक फूडचा सापळा. अरे देवा, बघा तर तोशीची अवस्था काय झालीये. दिवसभर फक्त चिप्स, सामोसे आणि कोल्ड्रिंक्स यावरच चाललाय. आणि परिणाम? हात झालेत अगदी काळीसारखे आणि पाय इतके कमजोर की बिचारा नीट उभा पण राहू शकत नाही. पण त्याच्या या अवस्थेचं खरं कारण काय असेल? बरं, त्याच्या जेवणातून शरीराला जी ताकद मिळायला पाहिजे, तो सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे प्रोटीन्स, ते तर पूर्णपणे गायब आहेत. मग प्रश्न हाच उरतो की त्याच्या ताटात प्रोटीन्स आहेत कुठे? आणि गंमत म्हणजे समस्या फक्त खाण्यापुरती नाहीये. तो अडकलाय स्क्रीनच्या जगात. सतत मोबाईलमध्ये डोळे घालून त्याचे डोळे बघा कसे चौकोनी झाले आहेत. आणि रात्र जागून तो बनला आहे एक चालता बोलता झोंबी, ज्याला झोपच नाही. या सगळ्या वाईट सवयींचा परिणाम आता त्याच्या शरीरावर अगदी स्पष्ट दिसू लागलाय. त्याची अवस्था झालीये जसं काही एखादं खेळणं असतं ना, ज्याची बॅटरी डाऊन झालीये तशीच. अगदी शक्तिहीन आणि निस्तेज. आणि हे बघा, त्याच्या शरीरात आतमध्ये काय चाललंय हे किती मजेशीरपणे दाखवलंय. त्याचे पाय जणू जेलीचे बनलेत. त्याची रोगप्रतिकार शक्तीची ढाळ तुटून पडलीये. आणि पोट म्हणजे जंक फूडने जाम झालेला एक बंद कारखाना. आणि वरून हे जंतुराक्षस हल्ला करतायत. त्याच्यातली ताकद इतकी कमी झालीये की जरा बघा, लो स्टॅमिना नावाचं एक कार्टून भूतसुद्धा त्याला सहानुभूती दाखवायला आलंय आणि त्याच्या पाठीवर थाप मारतंय. काय गंमत आहे नाही का? आणि आता ही बघा जंतूंची पार्टी. मातीने भरलेल्या हातांनी जेवण म्हणजे काय? तर या पार्टी हॅट्स घातलेल्या जंतूंना पोटात पार्टीसाठी बोलावण्यासारखंच आहे. आणि या पार्टीचा रिझल्ट साहजिकच सततची पोटदुखी. पण थांबा, या सगळ्याचा परिणाम फक्त शरीरावर नाहीये, तर त्याच्या मनावरही होतोय. तोशीचं मन अगदी गोंधळून गेले. बघूया तरी त्याच्या डोक्यात नेमकं काय वादळ सुरू आहे. हे बघा, रात्री वेळेवर न झोपण्याचे परिणाम. रात्री 1 वाजता पलंगावर उड्या मारणं, 3 वाजता टॉर्चशी खेळणं. आणि मग सकाळी काय होणार? सकाळी मेंदूची अवस्था झाली आहे या लोकरीच्या गुंत्यासारखी. सगळा गोंधळच गोंधळ. आणि या गोंधळात आणखी भर पडते ती आईबाबांच्या ओरडण्याची. त्यांचे पढाई करो चे लाऊडस्पीकर्स सतत वाजत असतात. आणि बिचारा तोशी या पुस्तकांच्या डोंगराखाली आणखीनच दडपला जातोय. तर मग ह्या सगळ्याचा शेवट काय? त्याच्या आयुष्यातली सगळी मजा, सगळं फन संपून गेलंय. शिल्लक राहिलाय तो फक्त आणि फक्त स्ट्रेस, म्हणजे तणाव. आयुष्य कसं झालंय? स्ट्रेस भरपूर आणि मजा झिरो. पण म्हणतात ना, प्रत्येक कथेमध्ये एक टर्निंग पॉइंट येतोच. आणि आता तोशीच्या आयुष्यातही तो क्षण आलेला आहे. इथून सुरू होतोय त्याचा प्रवास, एका सामान्य मुलापासून ते एक सुपर हिरो बनण्यापर्यंतचा. आणि त्याच्या ह्या बदलाचं रहस्य काय आहे माहितीये? ते आहे ह्या 5 सोप्या पावलांमध्ये. पौष्टिक जेवण, बाहेर मैदानात खेळणं, मोबाईलला थोडी सुट्टी देणं, रात्री शांत 8 तास झोप घेणं आणि साबणाने स्वच्छ हात धुणं. बस, याच साध्या सोप्या गोष्टी आहेत त्याच्या सुपर पॉवरचं खरं सिक्रेट. चला तर आता बघूया त्याच्या आयुष्यातला आधी आणि नंतरचा फरक. जो कालपर्यंत मोबाईल झॉम्बी होता, तो आता फोनला फक्त 1 तास असं म्हणून पिंजऱ्यात बंद करतो. जंक फूडची जागा घेतली आहे या हसऱ्या, रंगीबेरंगी पौष्टिक थाळीने. आणि जो मुलगा नीट चालू शकत नव्हता, तो आता क्रिकेटचा बॉल थेट चंद्रावर पोचवतोय. वाह, काय जबरदस्त बदल आहे. आणि हे बघा, ज्या जंतूंमुळे तो सतत आजारी पडायचा, तेच जंतू आता तो हात धुताना आय ग ओरडत पळून जात आहेत. ही आहे स्वच्छतेची ताकद. तर मग या संपूर्ण गोष्टीतून आपण काय शिकलो? संदेश अगदी सोपा आहे, पण खूप महत्वाचा आहे. छोटे छोटे बदल मोठी ताकद निर्माण करतात. यावरून हेच तर सिद्ध होतं की सुपर हिरो बनायला काही जादुई शक्ती लागत नाही. खरी ताकद दडलेली असते आपल्या रोजच्या छोट्या छोट्या पण चांगल्या सवयींमध्ये. म्हणजेच छोट्या सवयी, मोठी ताकद. आणि अशा प्रकारे आपला साधा तोशी आता बनला आहे तुफानी तोशी. तो बघा केप घालून शहरावर आपलं मोठं कार्टून मसल दाखवतोय. त्याचे मित्रही त्याच्या या बदलाचं कौतुक करत आहेत. तो आता फक्त त्याच्या मित्रांचा नाही, तर जणू काही संपूर्ण शहराचाच हिरो बनला आहे.
ही गोष्ट जाता जाता आपल्याला एका विचारात पाडते. जर साधा तोशी हे करू शकतो तर कोणीही हे करू शकतो. आपल्या आत लपलेल्या सुपर हिरोला जागा करण्यासाठी फक्त काही छोट्या चांगल्या सवयींची गरज आहे. मग जरा विचार करा, अशा कोणत्या चांगल्या सवयी आहेत ज्या आपल्यातली खरी लपलेली ताकद बाहेर आणू शकतात?